सभागृहातील प्रत्येक सदस्याचं कर्तव्य आहे. राजकारणात जो काय रंगपंचमी होते ती आत्ता आपण नगर परिषदा नगरपंचायतीमध्ये बघितलेली आहे. त्याच्यावर जर हक्कभंग आणायचे म्हटले तर मला वाटतं वर्षात 6 अधिवेशनं ठेवावी लागतील वेगळी याच्यासाठीच. परंतु सभागृहाची प्रतिष्ठा सांभाळताना कोणीही सदस्य असो, उद्या मी असो किंवा आणखीन कोणी असो, ज्या सभागृहाची प्रतिष्ठा इतकी उच्च आहे, ज्या सभागृहाचे सभापती सर्वोच्च स्थानी आहेत, अशा व्यक्तीबद्दल बाहेर बोलणं हे अपमानास्पद आहे आणि या सभागृहाचा तो अपमान आहे. या सभागृहाची ताकद बाहेर दाखवण्याची गरज मला वाटतं या निमित्ताने आलेली आहे. हे सभागृह काय करू शकतं? मी गेले कित्येक वर्ष या सभागृहाचा सदस्य आहे. या सभागृहाने हक्कभंगाच्या माध्यमातून चांगल्या चांगल्यांना शरणागती पत्करायला लावलेलं आहे, एवढी या सभागृहाची ताकद आहे. आणि म्हणून ही ताकद कुठल्या एका राजकीय व्यक्तीच्या विरोधात नाही, तर ह्या सभागृहाला कमी समजणाऱ्या प्रवृत्तीच्या बद्दलची आहे. हा जो हक्कभंग आहे तो त्याच्याबद्दलचा आहे. लेकिन या तक्रारीची आपण गंभीर नोंद घ्यावी अशा प्रकारची माझी अध्यक्ष महोदय आपल्याला विनंती आहे आणि तशी सरकारला आपण सूचना करावी अशी विनंती करतो. धन्यवाद. जसं आता विविध वक्त्यांनी सांगितलं की या सभागृहाचे कोण सदस्य होते, मी या सभागृहाची परंपरा बघितलेली आहे. मी या सभागृहात गेले कित्येक वर्ष या सभागृहामध्ये ज्यांनी आम्हाला ज्ञान दिलं, ज्यांना ज्ञानाचं व्यासपीठ म्हटलं जातं, विद्यापीठ म्हटलं जातं, असे सदस्य या सभागृहामध्ये होऊन गेलेले आहेत. मला कोणाशी तुलना कोणाशी करायची नाही, परंतु ह्या सभागृहात येण्यासाठी किती मेहनत लागते, किती ताकद लागते, किती विद्वत्ता लागते, किती बुद्धी लागते, सगळ्याचा कस लावूनच इथे यावं लागतं. दोन्ही सभागृह ही बरोबरीची आहेत. त्या सभागृहात देखील निवडून जाण्यासाठी लोकांचा विश्वास जिंकावा लागतो. अध्यक्ष महोदय, अर्बन मिनिस्ट्रीनी त्यांचे सगळे काय म्हणतात बेकायदेशीर केलेले काम क्षमापित करण्याचं कक्ष अधिकारी भागवत त्यांच्या नावाने एक पत्र आणलंय. ते चुकीचं आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही लक्षवेधी मांडले. आमच्या आमदारांना धमक्या येऊन राहिल्यात. त्यामुळे आपण अध्यक्ष म्हणून या खुर्चीवरनं तात्काळ आदेश द्यावे. ज्यांनी माननीय कृष्णा खोपडेंना धमकी दिली त्यांनी सगळे पुरावे दिले, तात्काळ अटक करावी आणि या विषयाची या सभागृहाचे आपण प्रमुख म्हणून सरकारला निर्देश द्यावे की आपण तात्काळ अशा अधिकाऱ्यावर कारवाई करावी. अध्यक्ष महोदय, नंबर 2, एक महत्वाचा विषय अजून आहे. एक हलबी समाजाचं 10 दिवसापासून उपोषण सुरू आहे. 2 तरुण कार्यकर्ते उपोषणाला बसल्यात. त्या विषयात पण सरकारने इथे निवेदन करावं अशी माझी विनंती आहे. बोला. आणि प्रवीण दटके यांनी जो मुद्दा मांडला त्याच्यावर सरकारला आपण निवेदन करायला सांगायला पाहिजे. अध्यक्ष महोदय, कुठतरी आमदार आणि सभागृहाची गरिमा टिकवणं खूप आवश्यक आहे. तुम्हाला माहीत आहे माझा स्वभाव, मी कधी व्यक्तिगत टीका करत नाही. मागच्या तास त्यानं पूर्ण पाडे वाचले. काय झालं त्या श्रीकांतचं नाही आहे. आज अनेक कार्यालयात 4 महिन्यापासून गोष्टी पेंडिंग राहतात. खूप बिझी असं अधिकारी मंत्र्यांना उत्तर देतात. अध्यक्ष महोदय, अर्धा तास तुमच्या अध्यक्षतेखाली हक्कभंग यासाठीच महत्वाचा आहे की सर्वोच्च स्थानाचा अपमान करण्याची हिंमत, सभागृहाच्या सदस्यांचा अपमान करण्याची हिंमत याच्यापुढे कोणी करू नये. तुकाराम मुंढेंवर कारवाई करावी असं कृष्णा खोपडे यांचं म्हणणं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.